गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि जस्ट मी झोपून उठली आता तर आणि फेस वॉश केला आहे. आणि मी आज ऑफिसला गेली नाही कारण की मला थोडं ना बरं नव्हतं वाटत म्हणून. तर आता पूर्ण दिवस मी घरी असणार आहे. आणि मला ना सकाळी मस्त झोपली ना तर बरं असं चांगलं वाटलं नाही. आता मला एवढा कंटाळा यायला लागला घरी. आणि ना मी ना मला असा टाईपमध्ये ना लिप बाम खूप आधी म्हणजे टाईमपासून पाहिजे होता. माझ्याकडं नव्हतं लिप बाम. आणि ना मी झेप्टोवरून ना माझ्या ऑफिसमध्ये कलिगने एकानं ऑर्डर केलेला चिप्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी. आणि त्याने फक्त आणि फक्त 2 रुपये त्या झेप्टोवाल्याला जीपे केले. मी बोलले एवढं कसं डिस्काउंट. मग मी पण झेप्टो डाउनलोड केला. आणि मला गेल्या 3 दिवसापासून झेप्टोकडून 120 135 असे ना वाउचर म्हणजे हे येत आहेत, डिस्काउंट येत आहेत. म्हणजे आपण 125पर्यंत काहीही ऑर्डर करू शकतो, ते फ्रीमध्ये भेटणार. त्याला म्हणजे डिलिव्हरी चार्जेस डिलिव्हरी चार्जेस पण नाही आहे त्याच्यावर. जसं की समजा मी ना तिथून हा लिप बाम मागवलेला जो की होता, ह्याची रिअल प्राईस आहे 250 समथिंग. आणि हा मला भेटला फक्त माझ्याकडे 125चं वाउचर होतं. तर मला मग 250वर 125 कट झाले. मग त्याच्यावर नंतरचे जेवढे पैसे उरतील ते मी फक्त जीपे केले त्याला. म्हणजे 100 आणि काही 100 की 120 रुपीज मी फक्त त्याला जीपे केले. काय झेप्टोवाल्यांनी ऑफर काढल्यात वा. आणि त्याच्या आधी पण मला एक ऑफर आलेली, त्याच्यावर मी ना मॅगीचे 2 मोठे पॅकेट आणि असं खूप काय काय चिप्स वगैरे मागवलेले. तेव्हा मग मी पण काहीतरी 6 की 7 रुपये पे केले फक्त. तर तुम्हीसुद्धा झेप्टो डाउनलोड करा. मला घरी बसून खूप कंटाळा आला आहे, भूक लागली आहे खायला. काहीच नाही आहे, बनवावं लागेल काही. कारण की मम्मी नाही आहे, मम्मी गावी गेले, काय काम होतं तिचा. ह्या मिचकं तुला मी झेप्टोवरून मागवले. आणि माझं दिवसभर काय करणार आहे ते सगळं दाखवणार आहे. आणि मला एकटीला जायला ना कंटाळा येतो. सोबत कोण असेल ना तर थोडं ठीक वाटतं. मला कीर्तीसाठी ड्रेस घ्यायला जायचं आहे, केळवण करणार तिचं त्यासाठी. आणि स्वतःसाठी सुद्धा थोडीशी शॉपिंग करायची कारण की गावी जाणार आहे. आणि मी गावी कधी जात नाही, कधीतरीच जाते. कधीतरीच म्हणजे कधी गेली मी लास्ट कधी गेलेली, कोणाचं तरी लग्न होत. मी खूप वर्ष झाली मी गावी नाही गेली आहे. खूप वर्ष म्हणजे 6-7 5-6 4-5 तरी वर्ष झाली असतील मी गावी नाही गेली. मला गावी म्हणजे जायला एवढं असं आवडत नाही कारण की माझे खूप फ्रेंड्स वगैरे नाही आहेत गावी. पण आता लग्न वगैरे तर मी खूप एक्सायटेड आहे कारण की घरातलं लग्न असणार आहे आणि गावच्या पद्धतीने असणार आहे लग्न म्हणून. मी खूप अजून मी झोपेतच एकदम फेस पण एकदम असा सुजल्यासारखा वाटतोय. काही मला असं करायचं अजून डिसाईड नाही कुठे जाणार काय. पण घरी बसून मला कंटाळा आलाय.
आणि नंतरला मला घरी बसून कंटाळा आला म्हणून मी झुडिओला गेली आणि झुडिओला सेल चालू आहे हे मला माहीत नव्हतं. तिकडे गेल्यावर समजलं आणि लिटरली 299 आणि 199ला कुर्तीज भेटत होते, जे की युजली 800 रुपयाला आणि 500पर्यंत असतात. 299ला सुद्धा खूप चांगल्या कुर्तीज होत्या आणि चप्पलवर सुद्धा खूप चांगलं डिस्काउंट होतं. लिटरली 99पासून सुरू होत होतं. काही वस्तूंवरच हे आहे, डिस्काउंट आहे. आणि मी भरपूर शॉपिंग केलं इथे. मी ट्रायसाठी भरपूर साऱ्या गोष्टी घेतलेल्या आणि नंतरला मी एक क्रॉप टॉप ट्राय केला, जो की होता एक्स्ट्रा स्मॉलमध्ये. मला आवडला पण थोडासा डीप गल्ला होता म्हणून मी कन्फ्यूज होते घेईन की नाही घेईन. त्याच्यानंतर मी हा ड्रेस ट्राय केला, जो की ठीक म्हणजे मला काय एवढा खास वाटला नाही. आणि फिटिंग वगैरे तर नॉर्मल होती, पण मला एवढा असं काय आवडला नाही. ठीकठाक वाटत होता, म्हणजे ओके होता. नंतरला मी स्वेटशर्ट ट्राय केलं, जे की मला खूप जास्त आवडलं आणि मी घेतलं. ते खूप चांगलं होतं, साईज पण माझ्या साईजचं होतं. आणि हा स्वेटशर्ट युजली 800 रुपयाला भेटतो, जो की मला फक्त आणि फक्त 300 रुपयामध्ये भेटत होता आणि कलर पण चांगला होता. तर मी हा सुद्धा घेतला आहे. त्याच्यानंतर मी ट्राय केलं क्रॉप टॉप, जो की मला भरपूर आवडला, पण मम्मीला माझ्या नाही आवडला. आणि ह्याच्यावर फक्त हेच नाही आहे, तर ह्याच्यावर ना जॅकेटसुद्धा आहे, ते सुद्धा मी आता तुम्हाला वेअर करून दाखवते. आणि हे ग्रीन कलरचं जॅकेट आहे, जे की ठीक वाटत होतं, म्हणजे मला आवडलं पण माझ्या मम्मीला नाही आवडलं. सो मी हे नाही घेतलं, पण मला असं खूप मन होतं की घेऊ करून, कारण की खूप छान वाटत होतं असं कधीतरी लग्ना वगैरेमध्ये कोणाच्या. आणि कलरसुद्धा चांगला होता आणि मेन म्हणजे साईजमध्ये होते. तिकडे खूप सारे कपडे जे साईजमध्ये नाही आहेत. नंतरला मी हा व्हाईट कलरचा क्रॉप टॉप ट्राय केला. तो पण म्हणजे छान होता, असा ठीक होता, मला आवडला, पण मी नाही घेतला तरी पण, कारण की मम्मी बोलली की नको. नंतरला मी ट्राय केला भाई साहब हा ड्रेस, जो की मला एवढा आवडला आहे आणि एक्स्ट्रा स्मॉलमध्ये होता आणि एवढा प्रिटी वाटत होता आणि कलर पण खूप छान होता. मी हा घेऊन टाकला, मला खूप आवडला. आणि हा फक्त आणि फक्त 300 रुपयाला होता. आणि ह्याची आधी पण मी असा टाईपमध्ये बघितलेलं वेगळ्या कलरमध्ये, त्याची प्राईस होती काहीतरी 800 रुपये आणि हा फक्त आणि फक्त मला 300 रुपयामध्ये भेटत होता. आणि ही कुर्ती एकदम सिम्पल अँड सोबर, ही पण मी घेतली कारण की आता मी गावी जाणार आहे म्हणून ही एक कुर्ती मी घेतली. आणि ही पण एक्स्ट्रा स्मॉलमध्ये होती आणि ही फक्त 200 रुपयाला होती. सो मी ही सुद्धा कुर्ती घेतली. आणि ह्याच्यानंतर मी ट्राय केलेला एक शर्टसुद्धा एवढा छान होता, असं नॉर्मल डेजमध्ये कधी ह्याच्या आतमध्ये मी फक्त बटन ओपन करून इनरसुद्धा घालू शकते. सो हा शर्टसुद्धा मी घेतला आणि खूप छान वाटत होता, मला तर खूप आवडला. आणि हा शर्ट ना नॉर्मल डेजमध्ये हा पण 800 की 600 रुपयाला भेटतो, पण हा फक्त 300 रुपयाला होता. आणि नंतरला मी एक कुर्ती ट्राय केली, ग्रीन कलरची, ती एवढी प्रिटी वाटत होती, मला खूप जास्त आवडली. ही कुर्ती मला सगळ्यात जास्त आवडली आहे सगळ्या कलेक्शनमधून. आणि मी बघितलंच आणि माझ्या एसमध्ये होती, एक्स्ट्रा स्मॉलमध्ये थोडीशी लूज आहे माझ्यासाठी, पण मी घेऊन टाकली. आणि मी भरपूर शॉपिंग केली आणि आता मी डायरेक्ट जाते घरी. आणि आता आम्ही लोक चाललोय सीधा घरी. आणि आता आम्ही लोक आलोय पाणीपुरी खायला. आणि डिस्काउंट भेटला आम्हाला लोकांना, म्हणजे मला जानी जास्त स्वेटशर्ट घालते म्हणून तिला एवढं काय चांगलं भेटलं नाही, पण मला एवढं चांगलं भेटलंय ना. मी काहीतरी 1200चे कपडे घेतले आहेत आणि 1200मध्ये मी 3 कुर्त्या आणि एक क्रॉप टॉप, आणि एवढं सगळं मी फक्त आणि फक्त 1000 रुपयामध्ये घेतलं, 1200मध्ये. आणि जर असं नॉर्मल डेजला जर डिस्काउंट वगैरे नसेल, नॉर्मल डेजला मी घ्यायला आली असती तर मला एक कुर्ती 800 रुपयाला पडली असती आणि आता एक कुर्ती मला 300 रुपयाला भेटली. पाणी होत नाही जात, कुठेला पुरी आहे यार, ये देखो. आणि मी आता
आता यूट्यूब व्हिडिओ एडिट करत होती आणि मी एडिट करताना बघितलं की मी ब्लॉगचा एंडच नाही केला आहे. मी घरी म्हणजे मी त्या लोकांनी पाणीपुरी खाल्लं आणि मी घरी आली आणि मग विसरली मी आणि नंतरला ब्लॉगचा एंड नाही केला. आता मी व्हिडिओ एडिट करताना बघितलं. तर अजूनही तुम्ही लोक जर झोडिओमध्ये गेला नसेल आणि ज्या लोकांना जायचं असेल तर 31 तारखेपर्यंत सेल आहे. तुम्ही लोक जाऊ शकता. मंथ एंडिंगपर्यंत आहे. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा. बाय.